आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार रसिक हो, मायेची शाल आणि कानाखाली जाल अर्थात शाल जोडे या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात मी दया जोडे आपलं सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये आयुष्याची जी काही लागलेली असते त्यातही जो उभा करतो आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांना आपल्या कार्यक्रमात आणणं हाच आपला शाल जोडेचा अजेंडा. रसिक हो, मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे नानाविध क्षेत्रातील लोक या कार्यक्रमामध्ये येत असतात. तर आज अतिशय नावाजलेलं आणि तितकंच गाजलेलं दिग्गज असं व्यक्तिमत्व आज आपल्या या ठिकाणी आलेलं आहे. तर कविवर्य ज्यांना आपण म्हणतो आणि नुकताच ज्यांना भांड कवी नावाचा हा पुरस्कार मिळालेला आहे, कविवर्य शब्द सुमन गुंफले. शब्द सुमन गुंफले, शब्द सुमन गुंफले, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. ते काय काल आमचा कार्यक्रम होता ना रात्र कवीची, त्यात जास्त झाली होती त्याच्यामुळे आता जरा झोप येते. बाकी काय नाही. तर कविवर्य शब्द सुमन गुंफले हा जो भांडकवी हा जो पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? त्याचं काय, मी विविधतेने नटलेला कवी आहे ना. माझा घाल मोठे कर मोठे या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि भांड कवी म्हणून मला गौरवण्यात आलाय. मग त्यातीलच एक आमच्या प्रेक्षकांसाठी एक सुरुवातीलाच काहीतरी होऊन जाऊ द्या. हो, नक्कीच. ज्या अहो ऐका तरी, ऐका. तुझ्या आईच्या गळ्यात शपथ सांगतो, तुझ्या आईच्या गळ्यात शपथ सांगतो, मी फक्त माझ्या कामासाठी भांडतो. मी फक्त माझ्या कामासाठी भांडतो. सगळे सोय रे मी सगळे सोडले, सगळे सोय रे मी सगळे सोडले, आरोप माझ्यावर मी संसार मोडले. दोघांनी एकत्र ऐकली असेल ना, आरोप माझ्यावर मी संसार मोडले. तर मला सांगा कविवर्य भांडकवी, तुम्हाला कधीपासून हा धंदा हा जडला, छंद जडला तुम्हाला हा तोडले मोडलेचा? लहानापासून मी तोडफोड करत आलोय. अहो कित्येक लोकांची मी मन तोडली नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या ठिकऱ्या. हा, तेव्हापासून मी ठिकऱ्या कवी म्हणून फेमस आहे. मग म्हणजे कसं असं ठिकऱ्या म्हणजे नक्की असं काय केलं तुम्ही त्याचं थोडंसं आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा. आमच्या गावाकडे मी डब्याला गेलो. आमच्या गावाकडे हो खडी मशीन जवळ, तर खडी मशीन जवळ गेलो, जाऊन बघतो तर काय, अशा काळ्या पाषाण दगडाजवळ ठिकऱ्या ठिकऱ्या होत होत्या. त्या पाहून माझ्या कायद्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. आणि त्यात तुम्ही कवी म्हणजे लगेच काहीतरी सुचलं असेल ना. म्हणजे काय, अहो मांडीच घातली, ठियाक मांडला तिथं. दगड भरडत असताना जो आवाज येतो तो नक्की काय म्हणतो, त्याचं म्हणणं काय, त्याच्या भावना काय असतील, त्याच्या कल्पना करू लागलो. आता तुम्ही कवी म्हटल्यावर कल्पना शक्ती आलीच की. इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. पुढे पुढे अहो तिथूनच ठिकऱ्या कवीची सुरुवात झाली ना राव. ऐकताय? नाही ऐकत. अरे आज मला भरटताय, वाटेल तसे खरडताय, खरडा भरडा ज्वारीचा हुरडा. अरे आपल्या कुपनावर दुसऱ्याचा सरडा साफ होतोय. साफ होतोय. अरे दगड म्हणतोय तुमच्यात माझा का भरडा. अरे जा जा कोणीतरी आणा नेहारीला भाकरी आणि करडा. वा 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 वा. पण ते ह्याच्यात भावना कुठे आहेत? कोणाच्या? दगडाच्या. अहो दगडाच्या भावना मांडायला मी काय हौशी कवी आहे काय? अरे ठिकऱ्या ठिकऱ्या कवी, आता तुम्हीच म्हणले ना त्या भरणाऱ्या दगडाच्या भावना मला कळल्या. तो काय म्हणत असेल? तो काय म्हणेल, त्याच्या ठिकऱ्या झाल्या ना. अरे मग नक्की तुम्हाला याच्यातून सांगायचे काय? मला हे सांगायचंय की तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्यातला कवी हा जिवंत असला पाहिजे. त्याचे विचार मरता कामा नये, त्याची कल्पना शक्ती मरता कामा नये, त्याचे शब्द मरता कामा नये. अरे पण इथं सगळंच मिळलंय ना. पण कवी जिवंत आहे ना. आणि तोच मिळाला असता तर बरं झालं असतं. काय नाही काही नाही. काय तुमचे विचार ऐकून माझं खणखणीत वाजवावी वाटते टाळी. परंतु मी आत्ताच पिऊन आलोय मी थंडगार शहाळी. वा 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 वा, जबरदस्त. पाहिलं
अहो माझ्या सानिध्यात येऊन तुम्हाला 10 मिनिटं नाही झाली तर काय कविता सुचतायत. वा वा वा. अहो माझ्या सानिध्यात येणारा माणूस म्हणजे शब्द सुमन गुंफलेच्या सानिध्यात येणारा माणूस हा कवीच होऊन जातो. आला का नाही अनुभव? आला की नाही अनुभव? काय वा वा. म्हणजे तुमच्या विचारांना म्हणजे गुंफले साहेब तुमच्या विचारांना फुलांजली देतो मी. धन्यवाद धन्यवाद. अहो हा तुमचा मोठेपणा. इच्छा नाहीये पण पुढे जाऊया. नाही 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 नाही, इच्छाशक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं ठीक आहे. काय होईल फार फार तर आपलं दुकान बंद होईल. पण या आलेल्या गिरायकाला आता खुश करावंच लागणार. हा अहो गिरायकावरून आठवलं. अहो गिरायक म्हणून पण माझा काव्यसंग्रह आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलत नाही. त्याच्याबद्दल नाही नाही तुम्ही काय बोललेतच नाही. मी अहो कधी बोलला सांगा ना मला. अहो नाही नाही तुम्ही काय बोलूच नका, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. ऐका. हा तू आलास घेऊन गेलास, तू आलास घेऊन गेलास, मी दिलं तू घेतलं, निखड तुझी गरज माझी, मी विकलं तू घेतलं, आता झाली देवाणघेवाण, मग परत कशाला आलास? कशाला आलास? परत कशाला आलास? कशाला आलास? अहो त्याचं नाव विलास. वा वा. काय आज तुम्ही आम्हाला गेस्ट म्हणून लाभलेत आणि आजच आमच्या आयुष्याचे पण लागले. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणतो तुमचं ते धिरडं ओरडं भरडं दगड धोंडे ह्या कविता भरपूर झाल्या, परंतु तुम्ही अशा प्रेमाच्या कविता, विरह कविता किंवा प्रेयसीसाठी अशा काही कविता तुम्ही करताय का? अशा मन माझं मारते उड्या माकडावानी, मन माझं मारते उड्या माकडावानी, गोंडा घालते तुझ्या भोवती कुत्र्यावानी, माझ्या प्रेमाची उंची पार जिरापावानी, घट्ट मिठी मारून बसेल तुला जरावानी, एकच पाड शेंड्यावरील डुलतोय अस्मानी. अरे 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 प्रेयसी रे ती घट्ट पाहिजे. सुटली मग? अरे बरोबर रे, सुटली तर सुटेल बिचारी. अरे असं लय सुटल्यात म्हणून तर अजगरावानी मिठी म्हटलं ना कवीने. बरं तो तुमचा एक काव्यसंग्रह होता ना, माझ्या विहिरीला नाही पाणी, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा आमच्या प्रेक्षकांना. ते तुमच्या आहेत की लक्षात? मी तर विसरलोच होतो. हा तर कवी काय म्हणतो, माझ्या विहिरीला नाही पाणी तरी मन वाहतंय जरावानी, हृदय माझं कोरडं बिना केलं धिरडं, बोकड नाही आमच्याकडं कशी होणार करडं. अहो मला वाटलं पाण्याचं काहीतरी महत्व सांगताय तुम्ही याच्यात. अहो पाणी कुठे महत्वाचं असतं आपल्याकडे? पाण्याला महत्व असतं तर शावर आलं असतं आपल्याकडे. अच्छा, म्हणजे शावरमुळे पाण्याचा अपव्यय होतोय हा संदेश आहे तर तुमचा. नाही 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 नाही, शावरमुळे बालदी आणि मगाचा खर्च वाचतो हे सांगायचंय कवीला. आपण तुमचं टायटल तर पाण्याच्या संदर्भात नाही ना, हा काय संदेश देताय तुम्ही? हे बघा मी एक कवी आहे, ज्याला काय द्यायचं तो घेईन. तुमची काय जबरदस्ती आहे हे करा ते करा म्हणून मी असं तुमच्या प्रोग्रामला येत नाही. जाऊ का मी? जाऊ? बसा बसा बसा. नाराज कुठे होताय? कुठं म्हणजे इथं. नाराज होऊ नका कवीवर, नाराज होऊ नका. बरं मी एका तुमच्या कवितेमध्ये एक कॉमन गोष्ट मात्र बघतोय, भाकरी, धिरड, हुरडा, आंब्याचा पाड, हे म्हणजे हे कसं काय? त्याच्यामध्ये ही काय भानगड आहे नक्की? मला भूक लागली ना की अशा कविता सुचतात. पण भूक तुम्हाला आत्ता लागली ना, कविता तर अगोदरच्या आहेत ना. नाही 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 नाही, कविता लिहिताना जर भूक लागली ना की तेव्हा अशा कविता सुचतात. इथं मी आल्यापासून मला तुम्ही पाणी विचारलेलं नाही, जेवण विचारलेलं नाही, भाकरी विचारलेलं नाही, हिरडं विचारलेलं नाही. अरे पाणी, अरे तुझ्या विहिरीला नाही पाणी, तुझ्या कवितेत धिरड, तुझ्या कवितेत हुरड, तुझ्या कवितेत आजगर, अरे काय तू प्रियसीला गळा आवळायला निघालाय? काय तुझ्या कविता? तुला पाणी देऊ? मग काय बोलू? तुला पाणी देऊ, तुला चहा देऊ? अरे उपाशी कवी आहेस तू, उपाशी कवी नाही तू, फक्त तू कवीच नाही. नाही पण तरी चालेल, पण मला पाहिजे, मला जेवायला पाहिजे, मला भूक लागली. अरे भूक लागली, घरी जाऊन जेव. पुन्हा एखादी कविता कर, त्याच्यात धिरड घाल, त्याच्यात हुरडा घाल, त्याच्यात भाकर घाल, आंब्याचा पाड घाल आणि ते खा, कवितेतच खा. हे घाल, खा, हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही मला जेवण दिलेलं नाही. आता बाहेर शाला जोडे